लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी समोर आली असून सरकारने लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडण्यास सुरुवात केली आहे। सकाळी 10 वाजताच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज महिलांना येत आहे। तुमच्याही मोबाईलवरती एक मेसेज आला आहे का चेक करा। बँकेच्या तांत्रिक अडचणी पार करत सरकारने हप्ता वाटपाला सुरुवात केली आहे, परंतु काही महिलांचे फॉर्म अजूनही महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी अडचणी निर्माण करत आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, एकाच गावामध्ये राहणाऱ्या एकाच दिवशी फॉर्म भरलेल्या 2 बहिणींपैकी एका बहिणीला पैसे मिळाले आहेत, तर दुसऱ्या बहिणीचे पैसे अडकले आहेत। यामध्ये सर्वात महत्त्वाची बातमी आली आहे। महिला व बालविकास मंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये वितरित झाल्याचं सांगितलं, परंतु हे पैसे जमा होत असताना या चुकांमुळे महिलांचा हप्ता अडकून राहत आहे। काही महिलांना 10 वाजताच पैसे जमा झाल्याचा मेसेज आला। बघा बहिणींनो, आता सरकारने स्पष्ट सांगितलंय, सरकारकडून लाडकी बहीण योजनेसाठी निधी मंजूर झालाय, त्यामुळे तुमच्या खात्यात पैसे जमा होण्याच्या प्रक्रियेला तर सुरुवात झाली आहे। परंतु काही महिलांना 10 वाजता पैसे मिळाले, तर काही महिलांच्या खात्यामध्ये अजून 1 रुपयाही जमा झाला नाही। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला वाटतंय की सरकार तुम्हाला पैसे देत नाहीये, पण खरं तर हा तर सरकारचा नाही तर बँकेचा प्रॉब्लेम झाला आहे। तुमच्या बँक खात्यामध्ये अडचणी निर्माण झाल्यामुळे पैसे जमा होत नाहीये। त्यामुळेच लाडक्या बहिणींनो, तुमच्याकडून देखील ही एक चूक झाली असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी उशीर लागू शकतो। आज मिळणारा हप्ता तुम्हाला 48 तासानंतर मिळू शकतो। त्यामुळेच लाडक्या बहिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आज कोणत्या महिलांना पैसे मिळाले आहेत आणि तुम्हाला जर पैसे मिळाले नसतील तर ते कधी मिळणार आहेत। लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेबांनी आज स्पष्ट एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितले की लाडकी बहीण योजनेचा हप्ता इतक्या दिवस अडकून होता, परंतु आज अखेर आम्ही महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यातील महिलांच्या खात्यामध्ये पैसे सोडले। त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये येत्या 24 तासामध्ये पैसे जमा होऊ शकतात, परंतु बँकेचा प्रॉब्लेम झाल्यास तांत्रिक अडचणी निर्माण होऊ शकतात। यामुळेच लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेच्या हप्ता वाटपाला सुरुवात तर केली, परंतु हे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा होत असताना सरकार पाठवते हे खरं आहे, पण हे पैसे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी बँकेने एक लाल सिग्नल दिला आहे। तो सिग्नल हिरवा कसा करायचा आणि तुमच्या खात्यावर पैसे कसे मिळवायचे हे आपण पाहणार आहोत। लाडक्या बहिणींनो, तुमचे फॉर्म पेंडिंग दिसत होते त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी आहे, कारण ज्या महिलांनी ई-केवायसी प्रोसेस कंप्लीट केली नव्हती त्या महिलांच्या खात्यामध्ये देखील 5 मिनिटापूर्वी पैसे जमा झाल्याचा मेसेज आलेला आहे। लाडक्या बहिणींनो, तुमच्या एका चुकीमुळे तुमचे 3000 रुपये अडकून राहू शकतात। लाडक्या बहिणींसाठी जशी आनंदाची बातमी आली आहे, तशी एक धक्कादायक बातमी देखील समोर येत आहे, कारण आता पुढच्याच महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता 2100 रुपयाचा जमा होणार असल्याची आनंदाची बातमी आली। परंतु या बातमीसोबतच लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक सर्वात मोठा बदल केला जाणार आहे। त्यामुळे कोणाच्या खात्यामध्ये आज 1500 रुपये जमा होत आहेत, कोणाच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा झाल्याचा मेसेज आला आहे आणि लाडक्या बहिणींनो, 2100 रुपयाचा हप्ता वाटपासाठी सरकारने मोठे बदल केले आहेत, ते आपण पाहणार आहोत। त्यानुसारच आता लाडकी बहीण योजनेच्या हप्ता वाटपाला सुरुवात झाली आहे। म्हणूनच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असताना काहींना पूर्णपणे पैशाचा लाभ मिळाला, तर काहींना 1 रुपयाही मिळाला नाही। लाडक्या बहिणींनो, 2 मिनिटांमध्ये मी तुम्हाला असा एक टोल फ्री नंबर सांगणार आहे की जिथे तुम्ही पैसा जमा न झाल्याची तक्रार नोंदवू शकता। लाडक्या बहिणींसाठी सरकारने एक विशिष्ट अशी सवलत उपलब्ध करून दिली आहे। त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये जर पैसे जमा झाले नाहीत, तुम्ही जर फॉर्म भरला असेल, तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असेल, तरी देखील तुम्हाला हप्ता मिळाला नाही, तर थेट तुम्ही आता महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांची जी समिती आहे त्यांच्याशी संपर्क साधू शकता। त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत याची नोंद आता सरकारपर्यंत पोहोचवली जाणार आहे। पुढील 2 मिनिटांमध्ये मी तुम्हाला तो टोल फ्री नंबर सांगणार आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळाला नसेल तर लक्षपूर्वक ऐका की तुमच्या फॉर्ममध्ये चूक झाली असेल किंवा तुमच्या बँकेचा प्रॉब्लेम झाला असेल, तर त्या गोष्टी तुम्हाला पूर्ण सॉल्व्ह करून घ्यावे लागतील आणि तेव्हाच तुमच्या खात्यामध्ये तुम्ही पैसे मिळवू शकता। त्यासाठी लक्षपूर्वक ऐका की महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी कोणता टोल फ्री नंबर सांगितलाय। त्याचबरोबर तुमच्या बँक खात्याने जो लाल
सिग्नल दिला आहे तो लाल सिग्नल हिरवा कसा करायचा, म्हणजेच बँकेमध्ये झालेली तांत्रिक अडचण तुम्ही घर बसल्या कशी दूर करू शकता. बँकेमध्ये न जाता, बँकेच्या ठिकाणी रांगा न लावता आणि कागदपत्र गोळा न करता तुम्हाला तुमच्या हक्काच्या मदतीच्या पैशासाठी सरकार जी लाडकी बहीण योजना राबवत आहे तिचा लाभ घेण्यासाठी अगदी 2च मिनिटाचं काम करावं लागेल. त्यानंतर तुमच्या मोबाईलची रिंग वाजणार असून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला येईल. पुढच्या काही मिनिटांमध्ये तुमच्या खात्यामध्ये मोठा बदल घडणार आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत आजचा दिवस सरकारने ठरवला, परंतु लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यामध्ये काहींना 1500 रुपये जमा झाल्याचा मेसेज येईल तर काहींना 3000 रुपये जमा झाल्याचा मेसेज येणार आहे. जेव्हा सरकारमार्फत लाडकी बहीण योजनेसाठी डीबीटीचं बटन दाबलं गेलं तेव्हा सकाळी 10 वाजता महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमध्ये सर्वात प्रथम लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाला. त्यामुळे लाडक्या बहिणींनो अखेर तो दिवस उजाडलाय आणि अखेर महिलांना पैसे मिळत आहेत. ज्या महिलांचे फॉर्म अप्रूव्ड झाले होते त्यांच्या खात्यामध्ये तर पैसे जमा होत आहेत, परंतु काही महिलांचे फॉर्म अप्रूव्ड असून देखील त्यांना पैशाचा लाभ मिळत नाही. तर लाडक्या बहिणींनो बघा की सरकारने पैसे पाठवलेत हे खरं आहे, पण हे पैसे तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बँक जबाबदार असणार आहे. कारण निधी मंजूर झाल्यानंतर बँकेच्या अधिकाऱ्यांना स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी लाडकी बहीण योजनेचं परिपत्रक जाहीर करण्याचे आदेश महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांना दिले होते. व त्यामुळे आता निधी मंजूर झाल्याबरोबर हे पैसे बँकेकडे पाठवले जात आहेत. बँकेकडून हे पैसे ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या खात्यात वितरित केले जात आहेत. त्यामुळे तुमच्या मोबाईलवरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार आहे. लाडक्या बहिणींनो पुढच्या 2 मिनिटांमध्ये मी तुम्हाला अशी एक सोपी ट्रिक सांगणार आहे की ज्यामुळे तुमच्या खात्यामध्ये बँकेकडून सर्वात आधी पैसे जमा होतील. लाडक्या बहिणींनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या बहिणींचे फॉर्म पेंडिंग दिसत होते त्या महिलांच्या खात्यामध्ये देखील पैसे जमा होत आहेत, कारण त्यांच्या बँकेचा कोणताही प्रॉब्लेम नव्हता झाला. त्यामुळे इथे ज्या महिलांच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत पैसे जमा झाले नाहीत, 1 रुपयाही त्यांना मिळाला नसेल, तर त्या महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. हा प्रॉब्लेम सरकारचा नाही आहे, हा प्रॉब्लेम तुमच्या फॉर्मचा नाही आहे, तर हा प्रॉब्लेम बँकेमध्ये झाला. म्हणजेच तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे पैसे जमा होताना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे जमा होत नाही आहेत. आता जर तुम्ही तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक केलं असेल आणि ई-KYC प्रोसेस कंप्लीट केली असेल तरी देखील तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज आला नसेल तर लक्षपूर्वक पहा. तुमच्या बँकेमध्ये झालेल्या या तांत्रिक अडचणीमुळे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत नाहीत. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रात्री 12 वाजेपर्यंत पैसे जमा होऊ शकतात अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. लाडक्या बहिणींनो सरकार आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करत असताना डिजिटल प्रक्रियेद्वारे पारदर्शक प्रणाली लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामध्ये वापरत आहे. म्हणजेच आता महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत का नाही याचं मॅपिंग थेट सरकारद्वारे केले जाणार आहे. तुमची बँक सरकारी बँक असू दे किंवा खाजगी बँक असू दे, या दोन्ही बँकांचं मॅपिंग आता सरकार करत आहे. मग सरकारी बँक असली तर त्या बँकेमध्ये पैसे जमा होण्यासाठी तांत्रिक अडचण निर्माण होणार नाही. उदाहरणार्थ तुमच्या बँकेचं खातं हे स्टेट बँकेमध्ये असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज हा तुम्हाला कोणत्याही क्षणी येऊ शकतो. अजूनपर्यंत हप्ता जमा झाला नसेल तर रात्री 12 वाजेपर्यंत पैसे जमा होऊ शकतात. परंतु तुमचं खातं खाजगी बँकेमध्ये असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असताना अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. खाजगी बँक म्हणजे HDFC बँकेमध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज काही महिलांना आला आहे, तर ICICI बँकेमध्ये देखील पैसे जमा होत आहेत. परंतु अशा काही खाजगी बँका आहेत की ज्यांचा IFSC कोड बदलण्यात आला आहे. नवीन प्रक्रिया सुरू झाल्यावर अशा बँकांचे कोड चेंज झाल्यामुळे त्या बँकेमध्ये पैसे जमा होत असताना अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे सरकार आता पारदर्शक प्रणाली वापरत आहे. तुमच्या खात्यामध्ये जर पैसे जमा झाले नसतील तर स्वतः बँकांशी संवाद साधून लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणारी तांत्रिक अडचण ही सोडवली जाणार आहे. त्यामुळे तुमचं खातं जर खाजगी बँकेमध्ये असेल आणि तुम्हाला अजूनपर्यंत पैशाचा लाभ मिळाला नसेल तर पुढील 48 तासांमध्ये हा प्रश्न सोडवला जाणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे या स्वतः या गोष्टीकडे लक्ष देणार असून बँकेने दिलेला रेड सिग्नल आता ग्रीन करण्यात येणार आहे. त्यामुळे सरकारने पैसे सोडलेले असून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. पुढील 48 तासात तुमच्या खात्यावर पैसे जमा होऊ शकतात.
त्यामुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांसाठी आनंदाची बातमी आली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करत आहेत. त्यामुळे कोणतीही लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यापासून वंचित राहणार नाही, तर सरसकट सर्व महिलांच्या खात्यामध्ये हप्ता जमा होत आहे. लाडक्या बहिणींना पूर्ण पैशाचा लाभ मिळणार असून लाडकी बहीण योजनेचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा होत आहे.